नाशिकजवळील प्रसिद्ध श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात एक अत्यंत विलोभनीय दृश्य पाहायला मिळालं। मंदिराच्या आवारातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या 65 फूट खोल अमृतकुंडाच्या दुरुस्ती व संवर्धनाचे काम सध्या भारतीय पुरातत्व संरक्षण म्हणजेच ASI कडून सुरू आहे। या अंतर्गत कुंडातील पाणी उपसून जेव्हा तळाशी पूर्ण स्वच्छता करण्यात आली तेव्हा तिथे एक प्राचीन शिवलिंग स्पष्टपणे दिसू लागलं। अनेक दशकांनंतर अमृतकुंडाच्या तळाशी असलेल्या या महादेवाच्या लिंगाचे रूप पाहायला मिळाल्याचे मंदिर परिसरात एक चैतन्य पसरले। हा दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी मंदिर प्रशासकीय अधिकारी व पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे गर्दी केली होती। अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पेशवेकालीन कुंडाचे महत्त्व पहा। 65 फूट खोल हे अमृतकुंड पेशवेकालीन मानले जाते। या कुंडाची रचना आणि वास्तुकला अत्यंत अद्भुत आहे। या कुंडाला त्र्यंबकेश्वर मंदिरात सर्वोच्च धार्मिक स्थान आहे, कारण मुख्य श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची दैनंदिन पूजा अर्चना या महाअभिषेकासाठी याच अमृतकुंडातील पवित्र पाण्याचा उपयोग केला जातो। सुरक्षेच्या आणि पावित्र्याच्या कारणास्तव भाविकांना या अमृतकुंडात प्रवेश देण्यास पूर्णपणे बंदी आहे। हा परिसर अतिशय सुरक्षित ठेवला जातो। त्र्यंबक या शब्दाचा अर्थ ज्यांना 3 डोळे आहेत किंवा जे 3 देवतांचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्रित रूप आहेत असा होतो। भारतातील 12 ज्योतिर्लिंगपैकी त्र्यंबकेश्वर हे एकमेव स्थान आहे जिथे या तिन्ही देवांची छोटी लिंगे एकाच मुख्य पात्रात स्थित आहेत। हे भव्य मंदिर नाशिक शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं आहे। याच ब्रह्मगिरी पर्वतावरून दक्षिण भारताची गंगा मानल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो। सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे। अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअरसुद्धा केलेला आहे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।